पुण्यातील शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं वाद. नमाज पठण झालं त्या ठिकाणचं शुद्धीकरण करत हिंदुत्ववादी संघटनांकडनं आंदोलन. पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये बाचाबाची. शनिवार वाड्यात भगवा झेंडा लावण्यासाठी हिंदू संघटना आक्रमक. निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा एल्गार. 1 नोव्हेंबरला मोबियासह मनसेचा मुंबईत विराट मोर्चा. संजय राऊतांची माहिती. जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा राज्य निवडणूक आयोगाला थेट इशारा. निवडणूक प्रक्रियेतल्या सर्व त्रुटी दूर करण्याची मागणी. निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख बोगस मतदार घुसवले. मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा गंभीर आरोप. राज्यातील मतदार याद्या सदोष असल्याचा विरोधकांचा आरोप निवडणूक आयोगानं फेटाळला. मतदारांचं वय आणि इतर आक्षेपांवर आयोगाचं स्पष्टीकरण. नवी मुंबईत भूमिपुत्र पुन्हा एकदा आक्रमक. नवी मुंबई पनवेल कल्याणमध्ये दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आशियाची बॅनरबाजी. माजी आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ. धंगेकरांविरोधात समीर पाटलांचा 50 कोटींचा मानहानीचा दावा. आणि मराठी मनोरंजन विश्वातील मातब्बरांचा गौरव. झी 24 तास मराठी सन्मान सोहळ्याचं आज प्रक्षेपण. रात्री 7:52 पहा दिमाखदार सोहळा.